आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। परभणी तालुक्यातील करडगाव हिंगला येथे 100 वर्षापेक्षा जास्त परंपरा असलेल्या संत खाजा बाबा यांचा दर्गा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करडगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते। 4 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान हा सप्ताह चालत आहे। हिंदू मुस्लिम आणि सर्व धर्माचे एकतेचे प्रतीक म्हणून संत खाजा बाबा यांच्या दर्ग्याला मानले जाते। अत्यंत पवित्र असणारा संत खाजा बाबा यांचा दर्गा भक्तांना पावणार आहे अशी मान्यता संपूर्ण पंचक्रोशीसह जिल्ह्याभरात आहे। त्यामुळे मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून भाविक भक्त येथे दर्शनासाठी येत असतात। 9 जानेवारी रोजी राधाकृष्णाचा विवाह सोहळा घेण्यात आला व तसेच हरिनाम पाठ देखील करण्यात आले। त्यानंतर आरती संपन्न झाली। आरती झाल्यानंतर खाजा बाबा दर्गा यांना श्रद्धापूर्वक फुलांची चादर ग्रामस्थांच्या वतीने चढवण्यात आली। या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा लाभ करडगाव ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात घेतला। रामकृष्ण सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती आदि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मी हरिभक्तपरायण गजेंद्र महाराज मांगणगावकर या ठिकाणी माझ्या मुखातून श्रीमद भागवत कथा पंचक्रोशीतील ज्ञानदान आणि अन्नदानही मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी कुठल्याही जातीपातीला नाही, कारण संप्रदायामध्ये जातीपातीला मर्यादा नाही। का कबीर लतीफ मुसलमान सेना नावे जाण विष्णुदास, कारण संप्रदाय हे जातीला मानत नाही। या ठिकाणी अनेक ठिकाणी अन्नदानही होते आणि त्या ठिकाणी ज्ञानदानही होते। पंचक्रोशीतील सर्व श्रोते मंडळी माता माऊली सर्व या ठिकाणी भोजनही घेतात, अन्नदान घेतात आणि या ठिकाणी सर्व समभाव त्या ठिकाणी जातीपातीला कुठलाही पर्याय नाही। रामकृष्ण हरी। भरपूर त्या ठिकाणी या ठिकाणी फक्त एकच नाही तर पंचक्रोशीतील सगळेच लोक या ठिकाणी येतात आणि येऊन हे जे संत खाजेबाबा आहे यांच्यावर अत्यंत श्रद्धा आहे आणि मोठ्या श्रद्धा भक्तिभावाने या ठिकाणी ज्ञानदान देतात आणि अन्नदानही करूनही त्या ठिकाणी भोजन म्हणून प्रसाद म्हणून प्राप्त करतात आणि सगळंही जाती व धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी थारा नाही। पण पंचक्रोशीतील लोक मोठ्या श्रद्धेने इथे येतात, ज्ञानदानही करतात आणि मोठ्या प्रमाणात दानही देतात आणि आपलं मन त्या ठिकाणी तृप्त करून जातात। या ठिकाणी खाजेबाबा हे सर्व धर्मांचं एक आगळेवेगळे एक दैवत आहे आणि या पंचक्रोशीतून काय बाहेरून सुद्धा बरेच काही लोक या ठिकाणी ही ऐक्यता पाहून या ठिकाणी पाहायला येतात आणि सर्वच धर्माचे लोक या ठिकाणी येतात। आणि तसंच या ठिकाणी रामायण भागवत हे सगळे कार्यक्रम जवळजवळ 16 वर्षापासून होतात। याच्या अगोदरही इसवी सन 2021 पासून हे सुरू झालेलं आहे, पण विशेष करून 16 वर्षापासून सगळे काही नित्यनेम हे ते चालू झालेले आहेत या ठिकाणी आणि सर्वांना समाधानकारक सगळं काही या ठिकाणाहून सगळी वागणूक सुद्धा असते आणि सर्वांना शिक्षणाकरता म्हणून सुद्धा हे सगळे इथला काही गोष्टी आपल्याला घेण्यासारख्या अशा असणाऱ्या इथून या ठिकाणी येऊन घेऊन जातात आणि मुद्दाम पाहण्याकरता बघण्याकरता घेण्याकरता लोक बरेच काही येतात। माऊली किशनराव मुंडे करडगावचेच ऐतिहासिक असं खाजाबाबाची दर्गा हो, हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचे लोक या ठिकाणी भजतात। गत वर्षीप्रमाणे याही वर्षी सेवेचं 15 वर्ष भागवताचा या वर्षी 15 वर्षामध्ये पदार्पण झालं। सकाळी 4 ते 6 काकडा, 6 ते 10 पारायण, त्यानंतर रामायण 12 ते 4 अशी कथा होती। 4 त्यानंतर पुन्हा हरिपाठ होतो। 4 जानेवारी पासून सुरुवात झाली। 4 जानेवारी पासून सुरुवात। किती दिवस आता आहे? 11 तारखेला सांगता होणार आहे। अच्छा। दररोज नित्यनेम हरिजागर कीर्तन 9 ते 11 कीर्तन होते, त्यानंतर हरिजागर परिसरातल्या सर्व गुणीजन भजनी मंडळीचा होते या ठिकाणी होता। त्याचे संकट निवारण करतात, दवाखान्यात नाही राहिले तर इथे येऊन त्याच्या निवारण करतात बाबा। किती वर्षाची परंपरा आहे? ही परंपरा 150-200 वर्षाची 200 वर्षाची परंपरा आणि दरवर्षी हा उत्सव साजरा केला। हरिनाम सप्ताह 4 तारखेपासून सुरुवात झालेली आहे। इथं 2004 पासून इथं आम्ही आलो तिथं। बरं, 2004 पासून हो इथं आलो। इथं आल्यावर हे सुरू झालं, बांधकाम सगळं हे केलं, भक्तांना गेलं बी, भक्ताने हे केलं, बाकी हे केलं आपण पाठीमागून पाणीच राहिलं।
सुरू झाले काम मस्त लगेच कार्य वाढत गेलं. मुस्लिम समाजाचे आणि इतर धर्माचे हा. लोक सुद्धा इथं येतात हा, बाबा. बाकी समधी येतात ते मुसलमान येतात समधी येतात मस्त आनंदानं राहतात 4-4 घंटे इथं उठत नाही ते म्हणते बाबा इथून जाऊ वाटत नाही. बरं, बरं. हा सिद्ध आहे तिथे बाबा हे. आणि शांतीचं वातावरण शांत वातावरण शांत आहे मस्त इथं आलं की त्याच्या मनातला संकल्प विकल्प ते निघून जाते. अनेक जणांच्या मनोकामना सुद्धा असतात. मनोकामना पूर्ण करतात बाबा. अच्छा हा बरं. ते सिद्धच होते इथं आलं की सिद्ध होते. लांब लांबून श्रद्धेनं लोक येतात. येतात. हा लांब लांबून येतात नांदेडहून येतात औरंगाबादापासून हे येतात. बरं. हा इथून येतात त्याला माहीत झालं आता समजायला. हा अनुभव बाबाचा माहित आहे भक्ताला पुऱ्या भक्ताला माहित झालं आता की बाबा बाबा बशी गेलं की सिद्धच होते.